नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या पॉइंट ब्लँक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत अमेरिकन इलेक्शन्स या विषयावर आणि नेहमीप्रमाणेच आपल्याशी बोलण्याकरता आपले अमेरिकेतले मित्र रवी मराठे आपल्या बरोबर आलेले आहेत. वेलकम रवी या कार्यक्रमामध्ये. आणि आपण बऱ्याच वेळेला या कार्यक्रमात अमेरिकेच्या सिच्युएशन मध्ये आता इलेक्शन्स मध्ये काय सिच्युएशन्स आहेत त्याच्याविषयी बोलतो आहोत. आता गेल्या काही दिवसात घडलेली एक मेजर घटना म्हणजे अमेरिकन डेमोक्रेटिक कन्व्हेन्शन मध्ये ऑफिशियली म्हणजे अधिकृतरित्या डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना मान्यता मिळणं आणि त्यांनी ती ऍक्सेप्ट करणं. आता या कन्व्हेन्शन मध्ये कमला हॅरिस यांनी दिलेलं भाषण सध्या टॉक ऑफ द नेशन किंवा टॉक ऑफ द वर्ल्ड असं झालेलं आहे. त्यातले 4-5 की टेकअवेज जर घेतले तर त्याच्यावर तू आज मत व्यक्त करावंस असं मला वाटतं. एक म्हणजे हं, कमला हॅरिस त्यांच्या रूट्स बद्दल बोललेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणीही तुम्हाला असे प्रश्न विचारू नये की ज्याच्यामुळे तुम्ही अडचणीत पडू शकाल किंवा त्यांचं म्हणणं कमला हॅरिसचं म्हणणं असं आहे की मी कोणाला असे प्रश्न विचारू देणार नाही. माझं ओरिजिन मला माहिती आहे ते मी ठासून सांगते आहे. अशा अर्थाचं त्याने विधान केलं. आणि मग त्यांनी आपली आई कशी इमिग्रंट म्हणून अमेरिकेमध्ये आली, तिने कसं कष्टप्रद जीवन तिचं झालेलं आहे. इन अ वे कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या अशा उमेदवार आहेत की ज्या कृष्णवर्णीय आहेत, ज्या महिला आहेत आणि ज्यांचं मूळ रूट्स त्यांचे हे इंडियन म्हणजे आशियन आणि इंडियन असे आहेत. तर त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा त्या बोललेल्या आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑफकोर्स ट्रम्प. ट्रम्प यांच्याविषयी टीका करताना त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की ट्रम्प इज अ सिरियस थ्रेट. म्हणजे ही इज अन अनसिरियस मॅन बट ही इज अ व्हेरी सिरियस थ्रेट टू अमेरिकन युनिटी. आणि सिरियस कॉन्सिक्वेन्सेस विल बी देअर इफ ही बिकम्स इफ ही कम्स टू व्हाईट हाऊस. दॅट्स व्हॉट हर स्टेटमेंट वॉज. त्याच्यानंतर आणखीन त्या बोलल्या त्या म्हणजे त्यांच्या फ्युचर पॉलिसीज बद्दल. त्या जर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर त्याच्या फ्युचर पॉलिसीज कशा असतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं असेल ते त्यांनी मांडलेलं आहे. पण काही लोकांच्या मते आणि जाणकारांच्या मते थोडंसं त्या वेग बोलल्या, इन डिटेल त्या पॉलिसीज बद्दल बोलल्या नाहीत. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनचेंज्ड गाझा वॉर मेसेज हा त्यांच्या बोलण्यामध्ये दिला गेलेला होता. कंटिन्युएशन टू बायडन पॉलिसीज म्हणजे बायडन यांनी जी पॉलिसी आखलेली आहे त्याच पॉलिसीशी सिमिलर आम्ही राहू असं त्यांनी पुढे कुठेतरी सांगितलेलं आहे. तर आता मुळात म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मिडल क्लासच्या रिलेशन विषयी जास्त एम्फेसिस केलेला आहे. याच्यावर तू काय सांगशील की त्यांनी कसं लोकांना हे जाणवून दिलेलं आहे की मी तुमच्यातलीच एक आहे, मी मिडल क्लासचे दुःख बरोबर, समजू शकतो. तर याच्यावर बरोबर, काय बोलल्या त्या किंवा त्याच्यावर तुझं मत काय सांग. बरोबर आहे. आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे समीरण. मध्यमवर्गीय मी आहे आणि माझी संबंध पार्श्वभूमी ही मध्यम वर्गाची आहे. हे त्यांनी या भाषणात आवर्जून सांगितलं. आणि त्याचं एक महत्वाचं कारण आहे समीरण. आता अमेरिकेत गेल्या 4 वर्षात महागाई खूप झालेली आहे. म्हणजे आपण ज्याला इन्फ्लेशन म्हणतो, ते इन्फ्लेशनचा जो आता दर आहे, तो अमेरिकेत गेल्या 4 वर्षात कित्येक वेळा 5% 7% असा होता. आता 5 आणि 7% हा जो दर आहे, हा कदाचित आपल्या भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये किंवा भारताच्या लोकांना वाटेल, की ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला त्याची सवय आहे. पण अमेरिकेमध्ये हा महागाईचा दर हा साधारणतः 0.5%, 1% एवढा कमी असतो. त्यामुळं लोकांना अचानक ती महागाईची झळ ही फार मोठ्या प्रमाणावर पोहोचली. आणि अर्थातच जेव्हा महागाईची झळ पोचते, तेव्हा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय ह्यांना मुख्य त्याचा त्रास सहन करायला लागतो. उदाहरण तुला द्यायचं झालं तर गेल्या 4 वर्षात जी आपली ग्रॉसरी म्हणू किंवा आपला किराणा माल किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू, म्हणजे दूध म्हणा, अंडी म्हणा, ब्रेड म्हणा, तर या गोष्टींच्या किमती गेल्या 4 वर्षात 22% वाढल्या. म्हणजे आता मी स्वतः परदेशात राहतो, त्यामुळे मला माहिती आहे, की 10 वर्षात अंड्याची किंमत 10 पैशांनी वाढली असेल, म्हणजे आपल्या भाषेत म्हणजे पर डझन. आणि ती अचानक गेल्या 4 वर्षात 10 पैशाची वाढली होती, जी 10 वर्षात 10 पैशांनी वाढली, ती गेल्या 4 वर्षात अचानक ₹1 वाढली. म्हणजे एवढा मोठा फरक जेव्हा होतो महागाईचा, तेव्हा त्याची झळ पोचते. तर त्यामुळं सांगायचा मुद्दा असा, की त्यामुळं कमला हॅरिसनी मध्यमवर्गीय मी आहे याचा आवर्जून उल्लेख केला. आणि त्याच्यात नुसतं त्यांनी तेवढा उल्लेख करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपण ह्या मध्यमवर्गीयाला जी महागाईची झळ पोचलेली आहे, त्याच्यापासून मी काय-काय मी मेजर्स करू शकेन, काय-काय आर्थिक धोरणं आहेत, त्याचं एक छोटीशी काही त्यांनी उदाहरणं दिली. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं, की
मी 3 लाख नवीन घरं निर्माण करण्याच्या योजनेला प्राधान्य देणार, त्याच्यासाठी कायदा बनवणार. त्यांनी सांगितलं की आपल्याकडं चाइल्ड टॅक्स क्रेडिट हे अमेरिकेत असतं, तर ते चाइल्ड टॅक्स क्रेडिट जे आहे ते मी $6,000 पर इयर करणार. आता $6,000 पर इयर पर चाइल्ड ही मोठी अमाऊंट आहे, आणि जर तुम्हाला 2 किंवा 3 मुलं असतील तर जवळजवळ $12,000 ते $18,000 तुम्हाला क्रेडिट मिळणं ही फार मोठी अमाऊंट आहे सामान्य मध्यमवर्गीयासाठी. तर हा जो त्यांचा मध्यमवर्गाविषयी जो त्यांनी जो मुद्दा किंवा त्यांनी आवर्जून जो उल्लेख केला, त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. कारण आत्ता या महागाईवरनं एक थोडासा नाही म्हणलं तरी सामान्य वर्ग, मध्यम वर्ग त्रस्त आहे. मला असं वाटतं रवी, त्याच्यामध्ये ट्रम्प यांच्याबद्दल सुद्धा बोलताना त्यांनी जी विधानं केली, तर कुठेतरी दोन्ही मधला एक वास्ट डिफरन्स लोकांच्या लक्षात येतोय का? ट्रम्पनी वाटेल तसे रॅश शब्द वापरणं आणि बिईंग अ व्हेरी गुड एक्सपर्ट एक्सपिरियन्स्ड ऍडव्होकेट कमला हॅरिसनी त्यांना परत एकदा टोलवून टाकणं, असा प्रकार आता कुठे सुरू झालेला आहे? हो, म्हणजे आता कमला हॅरिस काय करतायत, की त्या काय कित्येक वेळेला अनुल्लेखाने मारतात. म्हणजे आपल्याकडे जो मराठीत शब्दप्रयोग आहे, की अनुल्लेखाने मारायचं किंवा त्या जर बोलल्या, तर त्या लॉयर त्यांच्यातला वकील बाहेर येतो, की त्या पटकन म्हणतात, की आपल्याला माझ्या विरुद्धचा जो उमेदवार आहे त्याच्या विरुद्ध 34 वेळेला त्याला फेलनी वर दोषी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे त्या म्हणतात, की अरे जो 34 गुन्ह्यात ज्याला दोषी कोर्टाने जाहीर केलंय, त्याला तुम्ही कसं मत देऊ शकता? तर अशा पद्धतीने त्या ट्रम्पला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असं दोन्ही पद्धतीने टॉन्टिंग त्या करत असतात. आणि महत्वाचं म्हणजे तू जे म्हणलास, की ट्रम्प जे बोलतात, पण ट्रम्प जे बोलतात ते कायमच वेडवाकडं असतं. म्हणजे अ, वैयक्तिक टीका आणि वैयक्तिक थोडीशी शेरेबाजी. पातळी हम्म. पातळी सोडून केलेली टीका, ही गोष्ट ट्रम्पच्या बाबतीत अत्यंत आता नॉर्मल समजली जाते. त्यामुळे राजकारणाची मला एक चांगलं वाक्य रवी कमला हॅरिस यांचं आवडलं, की त्यांच्या वकील असण्यावर ट्रम्पने एकदा टीका केली होती. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं होतं, की आय हॅड ओनली वन क्लायंट अँड दॅट क्लायंट इज द पीपल ऑफ अमेरिका. त्यांच्या बाजूने मी भांडते आणि भांडत राहीन. फार सटल आणि छान मेसेज त्यांनी तो दिलेला होता. अगदी, मला अगदी. मला एक विचारायचंय तुला, की असं लोकांचं म्हणणं आहे, की त्यांनी जी काही व्हिजन फॉर फ्युचर मांडली, जी प्रत्येक राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडनं लोकांची अपेक्षा असते, तर त्या व्हिजन मध्ये त्यांनी कॉल फॉर युनिटी दिलेला आहे. त्याच्यामध्ये युनिटी शुड बी लाईक दिस, की दॅट शुड बी बियॉन्ड एनी बिटरनेस, सिनिसिझम अँड डिव्हायसिव्ह बॅटल्स फॉर द बेटरमेंट ऑफ डेमोक्रेसी ऑफ अमेरिका, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे तू म्हणालास ते त्यांनी त्यांच्या भाषणात पण म्हटलेलं आहे, की वी नीड टू लोअर द कॉस्ट ऑफ एव्हरीडे नीड्स, हे त्यांनी एम्फसाइज केलेलं आहे. पण मला एक सांग, ही व्हिजन फॉर फ्युचर थोडीशी वेग होती, असं एक जाणकारांचं म्हणणं आहे, पॉलिटिकल अनालिस्टचं म्हणणं आहे, की अजून इन डिटेल व्हिजन त्यांनी मांडायला पाहिजे होती. अमेरिकन पॉलिसीज, अमेरिकन फॉरेन पॉलिसीज, इकॉनॉमिक्स ऑफ अमेरिका, डे टू डे लाईफ ऑफ अमेरिका, आणि अमेरिका एक सुपर पॉवर म्हणून बघताना त्या पॉलिसीज मध्ये एक डेप्थ हवी होती, डिटेलिंग हवं होतं, जे अजून आलेलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. व्हॉट्स युअर टेक ऑन दॅट? बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा टीकाकारांनी मांडलेला आहे आणि तो खरा पण आहे, की एक आर्थिक, परराष्ट्रीय वगैरे ही जी धोरणं असतात, त्याच्याबद्दलची ज्या डिटेल्स पाहिजेत, किंवा ज्याचं एक पूर्णपणे एक्सप्लेनेशन पाहिजे, ते अजूनपर्यंत त्यांच्याकडनं आलेलं नाही. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की अजून 75 दिवस आहेत आणि इथला मीडिया हा काही गप्प बसणार नाही. उदाहरण देतो तुला. पुढच्या आठवड्यातच कमला हॅरिस यांचं एका न्यूज चॅनल बरोबर मुलाखत आहे, ज्याला आपण सिट इन इंटरव्ह्यू म्हणतो असं. तर आता त्या मुलाखतीमध्ये नक्कीच मीडिया त्यांना ह्याविषयी प्रश्न विचारेल आणि आज ना उद्या त्यांना ह्या डिटेल्स द्यायलाच लागतील. आणि हे त्यांना पण माहिती आहे, त्या पण समजून आहेत, डेमोक्रॅटिक पार्टीला पण समजतंय. त्यांनी त्याची झलक मात्र या अधिवेशनात दिली. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं, की नाटोचे माझे जे रिलेशन्स आहेत अमेरिकेचे, ते मी आणखी बळकट करेन, किंवा गाझा स्ट्रिप आणि पॅलेस्टिनियन यांचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी माझी भूमिका, माझी माझी म्हणजे अमेरिकेची भूमिका ती काय, ही त्यांनी मांडली. आता तू म्हणतोस तसं त्याचे थोडेसे डिटेल्स त्यांनी अजून द्यायला पाहिजेत, पण मला खात्री आहे की ते पुढच्या 10-15 दिवसात नक्कीच बाहेर येतील. त्यांना द्यायलाच एक लागतील.
आणखीन एक मेजर इश्यू रवी जो आपण नेहमी प्रत्येक वेळा डिस्कस करतो तो म्हणजे स्विंग स्टेट्सचा. आता एक बरोबर. असं दिसतंय की स्विंग स्टेट्स ही मोस्ट अनप्रेडिक्टेबल तर असतातच, पण ती सुद्धा कुठेतरी कमला हॅरिसच्या बाजूने झुकताना दिसत आहेत. काही सर्व्हेचे रिपोर्ट तसे आलेत. काय सिच्युएशन आहे नेमकी स्विंग स्टेट्स? स्विंग स्टेट ही स्विंग स्टेट आहे त्याच्या कारणच ती स्विंग आहे. स्विंग स्टेट आहेत. म्हणजे माझ्या बोलण्यात थोडा विरोधाभास असेल पण किंवा गमतीचा भाग असेल. पण खरोखर ही 7 जी राज्य आहेत, ज्याला आपण स्विंग स्टेट म्हणतो, ही याचा निकाल प्रेडिक्ट करणं हे खरोखर अवघड असतं. म्हणजे तुम्ही जर पाहिलंत आता उदाहरण मी तुला देतो. गेल्या वेळेला अरिझोना हे जे राज्य आहे, ते बायडेननी जिंकलं ते फक्त 12,000 मतांनी जिंकलं. आता 12,000 मतं हा लीड राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत. हा किती कमी आहे हे मी सांगायची गरज नाही. आपल्याकडं लोकसभेला देखील 12,000 मताचा लीड असेल तर आपण म्हणू की जेमतेम निवडून आले. तर हे राष्ट्रीय पातळीवर एखाद्या राज्यात फक्त 12,000 चा लीड हा खूप कमी आहे. त्यामुळे हे एक फक्त उदाहरण झालं. तर तुम्ही जर पाहिलं तर हे 7ही स्विंग स्टेटमध्ये हे जे मार्जिन असतं, पराजयाचं, हे फार नेहमीच कमी असतं. आणि त्यामुळं आत्ता गेल्या 2 आठवड्यात सर्व्हेमध्ये कमला हॅरिसनी ट्रम्पवर त्याच्यामध्ये लीड घेतलेला आहे. हे नक्कीच मान्य करायला पाहिजे. त्या 7 पैकी 4 स्टेट्स जिथं आहेत, की जिथं त्यांनी आता जवळ-जवळ 3 पर्सेंटेज पॉइंटचा लीड घेतलेला आहे. पण आपण हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे, की गेल्या 2 आठवड्यात डेमोक्रॅटिक पार्टीचं अधिवेशन होतं. आणि ते अधिवेशन थोडंसं त्यांनी ज्याला म्हणता येईल ना, की इथं इंग्लिशमध्ये एक टर्म वापरली जाते, इन्फॉर्मेशियल म्हणजे काय तर कमर्शियल म्हणजे कमर्शियल आणि इन्फॉर्मेशन याचं कंबाईंड वर्ड आहे तो. म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा आहे, की त्यांनी त्या अधिवेशनाचा अतिशय चातुर्याने, योग्य रीतीने उपयोग केला, की ज्यामुळं ते अधिवेशन सामान्य माणसापर्यंत पोहोचलं. आणि ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सर्व प्रकार त्याच प्रकारे त्याचा उपयोग केला. उदाहरणार्थ त्यांनी बराक ओबामा आणि मिशेल ओबामा त्यांची भाषणं त्यात केली आणि ती खूप गाजली. त्यानंतर इथं एक प्रसिद्ध टीव्ही अँकर आहेत, ओप्रा विन्फ्रे म्हणून. तर त्यांनी त्यांनी जगात प्रसिद्ध सरप्राईज आहे. विजिट. येस. हां, येस. जगप्रसिद्ध आहेत. तर जगप्रसिद्ध आहेत. तर त्या स्वतः येऊन बोलल्या आणि त्या स्वतः येऊन त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीला उघडपणे पाठिंबा जाहीर केला. तर सांगायचा मुद्दा असा, की त्यांनी ह्या सेलिब्रिटीज बोलवून आणि सगळं म्हणजे आपण ज्याला अधिवेशनाचा एक खूप मोठा थाट जो म्हणतात ना, की झगमगाट तो करून त्या सामान्य माणसापर्यंतच ते अधिवेशन पोहोचवण्यात डेमोक्रॅटिक पार्टी यशस्वी झाली आहे. आता त्यामुळं काय होतं, की काही वेळा त्यामुळं तो एक इमिजिएट इम्पॅक्ट असतो. म्हणजे जसं मी म्हणलं तर मागच्या वेळेला, की ट्रम्पवर जेव्हा खुनी हल्ला झाला, तेव्हा "अरे, सहानुभूतीची लाट, सहानुभूती होईल का?" तर मी त्याच वेळेला म्हणलं होतं, की अ, ब ब निवडणूक अजून खूप लांब आहे. जर सहानुभूती दिसली, तर ती केवळ एक 10-15 दिवसासाठी दिसेल आणि ती नंतर विरून जाईल. तर तसंच आत्ता जी आपण जो लीड दिसतोय कमला हॅरिसचा, तो देखील आपण थोडासा म्हणजे आपण त्याच्यावरनं भुरळून जायचं कारण नाहीये, की आत्ता तो एखाद्या वेळेला या अधिवेशन, सेलिब्रिटी टॉक, झगमगाट याच्यामुळं तो असेल. पण स्विंग स्टेटचा खरा अ, ब अ, ब हे अभ्यास किंवा खरा कल कधी कळतो? तर जो निवडणुकीच्या अगोदर 10 दिवस. त्यावेळेला जे सर्व्हे येतात आणि त्यामध्ये आपण एक पाहिजे तर त्यावेळेला एक मुद्दाम वेगळा एपिसोड करू. कारण 4 फॅक्टर्स आहेत ज्यामुळे स्विंग स्टेट इकडं-तिकडं होतात आणि ते आपण त्यावेळेला बोलूया. तर राइट, तेच राइट. तर ते त्यामुळं स्विंग स्टेटचा आत्ता कोणीही त्याच्या बाबतीत ठामपणे म्हणणं, की हे स्विंग स्टेट अमुक पक्ष जिंकणार आहे, हे फार मोठं धाडसाचं ठरेल. लीड पण रवी, आत्ताचा एक हां, एक सांग मला, की आता असं दिसतंय, की ट्रम्पपेक्षा मीडिया अटेन्शन आणि अट्रॅक्शन जास्त खेचतायत त्या कमला हॅरिस खेचतायत. आणि आपल्याला 2016 पासून माहितीये, की मीडिया हा सोशल मीडिया असेल, सोशल मीडिया नंतरच्या काळात आला, पण इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, ह्यांना तुम्ही काहीतरी त्यांचं लक्ष वेधून घेण्याकरता असा सबस्टन्स तुमच्या प्रचारामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये कंटेंट द्यायला लागतो. आणि बरोबर. 2016 मध्ये तर रशियानी सुद्धा सोशल मीडियाच्या थ्रू इंटरफिअर केलं होतं. अमेरिकन इलेक्शन्समध्ये असं बोललं जातं. त्याच्यावरनं जनमानसामध्ये काही एक पगडा तयार करण्याकरता, निर्माण करण्याकरता किंवा कॅप्चर करण्याकरता सोशल मीडियाचाही वापर नंतर झालेला होता. आत्ता परिस्थिती अशी दिसते, की टेलिव्हिजन मीडिया
हा जास्तीत जास्त ट्रम्प यांच्याकडे अट्रॅक्ट झालाय. आणि सोशल मीडियाचं कॅम्पेन तर दोन्ही बाजूनी खूप जोरात चालू आहे. म्हणजे पर्टिक्युलरली यंगस्टर्स, हे तू सेलिब्रिटीज सांगितलंयस, पण आता या मीडियाचं नक्की काय काय कल कुठे दिसतोय तुला? म्हणजे टेलिव्हिजन मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया या तिन्हीचा विचार करता. टेलिव्हिजन मीडियाच्या बाबतीत एक आपण आवर्जून गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे फॉक्स न्यूज हा एक महत्वाचा चॅनल सोडला तर बाकीची सर्व चॅनल ही ट्रम्पच्या विरोधी त्यांची भूमिका असते. त्यामुळे त्या बाबतीत आता जर ट्रम्पला त्यांनी थोडंसं त्याच्याकडे ट्रम्पच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यात आश्चर्य नाही, कारण त्यांना ती संधी मिळाली. आणि ती संधी मिळाली दोन कारणांनी. एक तर आता डेमोक्रॅटिक पार्टीचं अधिवेशन, त्याच्यात त्यांनी केलेला सगळा झगमगाट, ओबामा आणि ओप्रा सारख्या लोकांच्या सेलिब्रिटीजचं भाषणं, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे अशा वेळेला ट्रम्पनी त्याची जागा ज्याला मीडिया स्पेस म्हणतात ती ऑक्युपाय करण्यासाठी ट्रम्पनी पॉलिसी विषयी बोलायला पाहिजे होतं. ते सोडून ट्रम्प परत परत वैयक्तिक टीका, वैयक्तिक थोडीशी खालच्या पातळीवरची जाऊन टीका ही ह्याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. त्यामुळं त्यांची ट्रम्पची टेलिव्हिजन मीडियामध्ये विश्वासार्हता. त्या त्या- त्या विश्वासार्हता कमी. प्रिंट मीडियामध्ये देखील जवळपास तसं आहे. उदाहरणार्थ न्यूयॉर्क टाइम्स, आता न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉल स्ट्रीट जर्नल ही जे दोन महत्वाची पेपर्स घेतले तर हे वर्तमानपत्र, दोन्ही महत्वाची वर्तमानपत्र ही परत ट्रम्पच्या विरोधी आहेत. कारण त्यांना असं वाटतं की त्यांना खरोखर त्या संपादकीयानं, आणि ते एक लक्षात ठेवलं पाहिजे, इथले संपादकीय जे असतात ते मालकांपासून पूर्ण स्वातंत्र्य असतं त्यांना. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे वारंवार. मालक जो असतो तो एखाद्या पक्षाच्या भूमिकेचा असतो, पण संपादक हा विरोधी असू शकतो आणि तरी पण त्या संपादकाच्या कामकाजात कुठेही ढवळाढवळ होत नाही. आणि हे जसं संपादकाच्या बाबतीत होतं तसंच ते वार्ताहरांच्या बाबतीत होतं. संपादक जर एखाद्या मताचा असला तरी वार्ताहर त्याच्या विरुद्ध मत असलेलं स्वतःचं अनालिटिकल आर्टिकल लिहू शकतो आणि ते छापलं जातं. सांगायचा मुद्दा असा की प्रिंट मीडिया हा आत्ता तरी ट्रम्पच्या विरोधी आहे. आता सोशल मीडिया जो आहे तो फार महत्वाचा आहे. आणि आता सोशल मीडियामध्ये प्रचार दोन्ही बाजूनी चालणार आणि तो होतोच, याबद्दल काही वादच नाही. त्यातला एक महत्वाचा मुद्दा समीरण आपण घेतला पाहिजे की ट्रम्पचे जे मतदार आहेत ना, ते एक अत्यंत असे कट्टर मतदार आहेत. आणि ते कट्टर मतदार काय आहेत याच्याविषयी एक बरेच इथं चांगली अभ्यास केलेला आहे, संशोधन झालेलं आहे. आणि त्याच्यावरती पाहिजे तर आपण एकदा वेगळं बोलूया, कारण ते बोलणं आवश्यक आहे. कारण हे बरीच लोक, माझे मित्र पण मला भारतातनं विचारतात की अरे एवढं ट्रम्प वेडवाकडं बोलतो, एवढं हे विचित्र करतो, तो म्हणतो पुतीनला मी मी पाठिंबा देणार, तरी मग त्याला एवढी मतं का कोण देतं? तर त्यामुळे मी ते तुला आपण मी म्हणलं तसं त्याविषयी एक बोलूया. पण बोलू आपण. मला हे एक हे रवी मला हा नाही, मी बोल बोल. फक्त कन्क्लूड करतो. हा तर हे हा. मीडिया जो आहे ना, तो मीडिया तुला मला दिसतो आणि तो हे असतो. हे जे ट्रम्पचे कट्टर लोक आहेत ना, त्यांना त्याच्याशी कर्तव्यच नाहीये. त्यांना बरोबर तुम्ही काही बरोबर छापा, काही बोला, ते त्यांना जाऊन मतं देणार आहेत. बरोबर. मला एक तुला विचारायचं आहे की आता मध्ये काही काळापूर्वी ट्रम्पने एक अतिशय विचित्र भूमिका घेतली होती की हॅरिस बरोबर मी काही डिबेट करणार नाही. त्याच्या उलट त्यांनी स्वतःच एक डेट डिक्लेअर करून टाकली, एका चॅनलवर ठरवलं आणि हॅरिसनी त्याला यायचं तर यावं नाही तर येऊ नये असं त्यांनी मत व्यक्त केलं. पण आता जी सेकंड राऊंड माझ्या माहितीप्रमाणे एबीसी टेलिव्हिजनवर होणार आहे, आधीची CNN वर घेतली होती, आता एबीसी घेणार आहे मला वाटतं 10 सप्टेंबरच्या आसपास. तर बरोबर. त्याला ट्रम्प उपस्थित राहणार आहे की नाही, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे आता, त्याचे मीडिया मॅनेजर्स काय सांगतात? या 10 तारखेच्या डिबेटला ते उपस्थित राहणार आहे, जसं त्यांनी आता जाहीर केलेलं आहे. आता त्यांची बरं. स्ट्रॅटेजी काय राहील की त्यांची अपेक्षा असेल की त्यांनी जसा एक बायडेनला लोळवणारा ठोसा मारला त्या डिबेटमध्ये, तसं त्यांना वाटत असेल की आता त्या डिबेटमध्ये आपण कमला हॅरिसची पण वेडवाकडं बोलून किंवा काहीतरी म्हणजे त्या पद्धतीने ते विजय प्राप्त करतील. पण एक लक्षात, त्यामुळे त्यांची भूमिका तीच राहणार की अग्रेसिव्ह बोलायचं. आणि हम्म. मुख्य ट्रम्प काय करणार? ट्रम्प गेल्या 4 वर्षातल्या महागाईविषयी बोलणार. ट्रम्प गेल्या 4 वर्षातल्या इलिगल इमिग्रेशन विषयी बोलणार. पण आता त्यांची गाठ जी आहे ती कमला हॅरिस आहे, आणि कमला हॅरिस या स्वतः वकील आहेत. त्यामुळं त्यांना त्यांना त्यांच्यात एक वकिलाची जी
ट्रेंड वकील आणि अटर्नी जनरल काम केल्यामुळं त्याच्यात ते जे स्किल सेट असतं ते वादविवादातलं आणि प्रेझेंट करायचं ते त्यांच्याकडे उपजात आहे. आणि आता दुसरी गोष्ट कशी आहे की त्यांनी ह्या सगळे त्यांना पण अपेक्षा असणार की ट्रम्प काय बोलणार, त्यामुळे त्यांची पण तयारी पूर्ण असणार आहे. त्यामुळं आता एक त्याचं फार छान वर्णन आलं परवा एका इथल्या पत्रकारांनी असं सांगितलं की ट्रम्पला वाटतंय की ही बॉक्सिंग मॅच आहे आणि त्यांनी बायडेनला एक ठोसा मारला आणि त्याला आडवं केलं आणि बायडेन बाहेर गेला. आणि पण म्हणे आता लक्षात ठेवलं पाहिजे ट्रम्पनी की आता ही बॉक्सिंगची मॅच नाही कमला हॅरिस बरोबर, आता ही कुस्ती आहे. या कुस्तीमध्ये एकमेकांची ग्रीप घ्यायची, एकमेकांना पकडायचं आणि ती कुस्ती तास 2 तास चालेल आणि समोरच्याला चितपट करायचा प्रयत्न करायचे. तर ही आता हे फार चांगलं वर्णन आहे की हो. डिबेट मध्ये काय होणार, की पहिलं डिबेट ही बॉक्सिंग मॅच होती, आताची डिबेट ही कुस्तीची कला आहे किंवा कुस्तीचं कौशल्य आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि आजच्या भागापुरतो आपण थांबू. आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढच्या भागांमध्ये बोलायच्या आहेत. मगाशी तू 2-3 एपिसोडच्या कल्पना पण सांगितलेल्या आहेत, त्याच्यावरही आपण नक्की बोलू. एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की 75 दिवस उरलेले आहेत. जगात फार वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. एका बाजूला सिरिया बॉर्डरचं वॉर कंटिन्युइंग आहे. एका बाजूला इस्रायल आणि इराण आणि एका बाजूला रशिया आणि सिरिया. याच्यामध्ये अमेरिकेची भूमिका, नाटो राष्ट्रांची भूमिका ही फार महत्वाची मानली जाते. तर आता बरोबर. जो बायडनचं पॉलिटिक्स आणि त्याच्या पॉलिसीज लक्षात जर घेतल्या आणि या 75 दिवसात जर जगात या दोन्हीपैकी कुठेही भडका उडाला, तर त्याच्यात अमेरिकेची जी भूमिका असेल त्याचा अमेरिकन इलेक्शनवर परिणाम होईल का? परिणाम होऊ शकतो, पण मी महत्वाचं तुला एक सांगतो की आत्ता अमेरिका तो भडका उडणार नाही याच्यासाठी सर्व काही प्रयत्न करेल. कारण आता बायडेनला पण कळतंय की आता जर काही भडका उडाला आणि त्यातनं जनमत जर विरोधी तयार झालं तर त्याचा परिणाम होऊ शकेल. आणि आपण एक मान्य करायला पाहिजे की जिओ पॉलिटिकली असं पण ज्याला म्हणू की अमेरिकेकडं तेवढी ताकद आहे. तुम्ही मान्य करा न किंवा मान्य न करा, पण ती ताकद आता अमेरिकेत आहे. त्यामुळे तू जो म्हणतोयस तसा भडका तो उडणार नाही याची अमेरिका नक्की खबरदारी घेईल. इनफॅक्ट इथल्या सर्व तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की इस्रायलचं देखील आत्ता जर तह झाला पुढच्या 30 दिवसात तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण तो तह होणं हे बायडेनला निवडणुकीत हॅरिसच्या दृष्टीने फार फायद्याचं ठरणार आहे. तर बरोबर. त्यामुळे तो भडका उडायची शक्यता कमी आहे. बरोबर. रवी, मला असं वाटतं बोलायचे अनेक मुद्दे आहेत. आपल्याला 75 दिवस उरलेले आहेत. या 75 दिवसात किमान दर आठवड्याला एकदा तरी आपण भेटणार आहोत. जमलं तर 2दाही आपण भेटू आणि या सगळ्या पुढच्या मुद्द्यांवर चर्चा करू. तुर्तास तू या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुझे आभार आणि दर्शकांचेही आभार. तुम्ही अमेरिकन इलेक्शन बघत जा, मॅक्स महाराष्ट्र बघत जा आणि आपली मतं जरूर आमच्या वेबसाईटला कळवत जा. आता इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार.